टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। टीए टेरिटोरियल आर्मी त्याला प्रादेशिक सेना सुद्धा म्हटलं जातं। तर येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये टीए ची आर्मी या ठिकाणी निघत आहे आणि कधीपासून हे टीए आर्मी रॅली भरती निघणार आहे मेन आपण याबद्दलच माहिती आपल्याला तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याचबरोबर टीए आर्मी रॅली भरतीची सर्व प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। उंची वगैरे किती लागते, छाती किती आहे, त्याचबरोबर ग्राउंड आपलं कशा प्रकारे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम का, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीबद्दल या ठिकाणी सांगणार आहे। आणि ही टीए ची आर्मी रॅली भरती कधीपर्यंत या ठिकाणी निघणार आहे, कोणत्या तारखेला हे निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि कोणकोणत्या जिल्ह्याची टीए ची भरती या ठिकाणी निघणार आहे तर मी तुम्हाला सांगू देतो। सांगली जिल्हा, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज, चिरोली, जालना, रत्नागिरी, त्याचबरोबर धाराशिव, त्याचबरोबर पालघर, नंदुरबार, जळगाव, त्याचबरोबर चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रमण्यम, नाशिक, त्याचबरोबर परभणी, पुणे, रायगड। तर ह्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी टीए ची आर्मी रॅली भरती निघत आहे। आणि कोणता जिल्हा कधी सुटला ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांनी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। टीए टेरिटोरियल आर्मी प्रादेशिक सेना या भरतीमध्ये पात्रता काय ते तुम्हाला सांगून देतो। तर बघा, टीए ची जी भरती आहे यामध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल त्यामध्ये भरतीला जाता येते, एक लक्षात ठेवा टीए आर्मी रॅलीला। आणि वयोमर्यादा टीए आर्मी रॅली भरतीमध्ये 18 ते 42 वर्षापर्यंत टीए साठी वयोमर्यादा आहे। ज्यांचं वय 18 ते 42 असेल तर आपल्याला भरती देण्यासाठी जाता येते। आणि तुमचं 18 पेक्षा जर कमी वय असेल, 16 वय असेल, 15 असेल, 17 असेल तरी सुद्धा आपल्याला भरती देता येते, ते सुद्धा तुम्हाला पुढे या ठिकाणी सांगणार आहे। आणि त्याचबरोबर आपली यामध्ये जी उंची असली पाहिजे 160 सेंटीमीटर आपली उंची असली पाहिजे, छाती 78 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे। तर एवढे काही यामध्ये पात्रता टीए आर्मी रॅली भरतीमध्ये आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर टीए आर्मी रॅली भरतीची जी आपली या ठिकाणी ग्राउंड कशा प्रकारे राहते तर मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर टीए आर्मी रॅली भरती झाली होती महाराष्ट्रामध्ये। कोल्हापूर सेंटर होतं, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो देवराळी सेंटर, नाशिक सेंटर होतं आणि त्याचबरोबर बेळगाव कर्नाटक हे या ठिकाणी सेंटर होते। तर ह्या 3 सेंटरवर टीए ची आर्मी या ठिकाणी झाली होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्या 3 सेंटरवर एकाच दिवशी प्रत्येक जिल्ह्याचं जे ग्राउंड होतं हे एकाच दिवशी होते, म्हणजे ह्या 3 पैकी आपल्याला फक्त एका सेंटरवर जाता येते। 3 पैकी कोणतेही सेंटर असेल तर आपल्याला एका सेंटरवर जाता येते, अशी मागच्या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो अशी त्या ठिकाणी कंडिशन झाली होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि टीए आर्मी रॅली भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे, त्याचबरोबर जे यामध्ये पुलअप सुद्धा आहे, त्याचबरोबर यामध्ये पेपर सुद्धा आहे, एक लक्षात ठेवा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला हे प्रक्रिया सांगायच्या अगोदर सर्वात अगोदर या ठिकाणी सांगून देतो, कारण की भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर टीए ची आर्मी कधीपासून या ठिकाणी निघून राहिले। तर मी तुम्हाला आता सांगू देतो, टीए आर्मी रॅली भरती या ठिकाणी निघत आहे, कन्फर्म या ठिकाणी निघत आहे, 100% या ठिकाणी निघत आहे। तर आतापासून जे आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो सेल्फ आपली या ठिकाणी प्रॅक्टिस चालू द्या। तर टीए ची आर्मी या ठिकाणी निघणार आहे, तर ते या ठिकाणी जे निघणार आहे हे 11 नोव्हेंबर पासून आपली टीए आर्मी रॅली भरती या ठिकाणी निघत आहे। तर महाराष्ट्राची जी टीए ची आर्मी रॅली असणार आहे हे कोल्हापूरमध्ये आपला भरती असणार आहे। कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर या ठिकाणी आपलं ग्राउंड असणार आहे टीए आर्मी रॅली भरतीचं। तर या ठिकाणी 11 नोव्हेंबर पासून महाराष्ट्राचा या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे। तर कोणकोणत्या दिवशी 4 जिल्हे राहते, कोणकोणत्या दिवशी 6 जिल्हे राहते, कोणकोणत्या दिवशी 8 जिल्हे राहते। तर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे जिल्हे या ठिकाणी महाराष्ट्रातले बोलावले जाणार आहे। तर टीए ची जी आर्मी रॅली भरती आपल्या महाराष्ट्रामध्ये 11 नोव्हेंबर पासून या ठिकाणी चालू होणार आहे आणि 14 नोव्हेंबर पर्यंत ही टीए ची आर्मी रॅली भरती ओपन आर्मी रॅली भरती या ठिकाणी चालणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की टीए टेरिटोरियल आर्मी जी भरती आहे हे 11 नोव्हेंबर पासून यामध्ये जे भरती सुरुवात होत आहे 11 नोव्हेंबर पासून, आणि आपले जे विद्यार्थी मित्रांनो 14 नोव्हेंबर पर्यंत ही टीए ची आर्मी रॅली भरती या ठिकाणी चालणार आहे। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी या ठिकाणी चालू राहिली। तर आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो सेल्फ प्रॅक्टिस करा, आतापासून 1600 मीटर रनिंगचा टाइम या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करा। आणि टीए ची जी भरती आहे यामध्ये 1 रुपया सुद्धा फी लागत नाही, एक लक्षात ठेवा, कारण की ऑफलाईन ही भरती राहते, 1 रुपया सुद्धा यामध्ये द्यायला लागत नाही। आणि आपल्याला एका गोष्टीचं लक्ष ठेवायचं, आपल्याला भरतीला 1 दिवस अगोदर या ठिकाणी जायचं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता एक उदाहरण देऊन तुम्हाला 11 नोव्हेंबरला ग्राउंड आहे, 11 नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हा झाला, ठीक आहे। आणि बाकीचे जिल्हेदार समजा बोलावले तर त्या दिवशी जे
आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो एक दिवस अगोदर त्या ठिकाणी भरतीवर जायला का नाही, ज्या आपलं जर समजा 11 तारखेला ग्राउंड असेल तर आपल्याला 10 तारखेलाच आपल्याला त्या ठिकाणी सेंटरवर पोहोचावं लागणार आहे, कारण की टी आर्मी रॅली भरतीची जी प्रोसेस आहे ही एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली राहते, ठीक आहे। आणि आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो सर्व डॉक्युमेंट आपल्याला सोबत बॅगेमध्ये न्यावं लागणार आहे। तर डॉक्युमेंट कोणकोणते न्यावं लागणार आहे, आधार कार्ड झालं, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिशियल झालं, टीसी झालं, टीसी नसेल तर शाळा सोडण्याचा दाखला, त्याचबरोबर 25-30 फोटो न्यायचे, त्याचबरोबर आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट न्यायचा, अनमॅरिड सर्टिफिकेट न्यायचा आहे आणि नोटरी सुद्धा तुम्ही सोबत न्यायचा। जर समजा तुम्हाला वाटत असेल की आपलं 100% रनिंग निघते तर नोटरी न्यायचा त्या ठिकाणी, ठीक आहे। नोटरी वकिलाजवळून नोटरी करून घेता आणि चालले जाता भरतीवर, ठीक आहे। हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे। सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे आणि प्रत्येकाचे 2-2 झेरॉक्स सुद्धा तुम्ही नेता आहे, ठीक आहे। तर एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला टी आर्मी रॅली भरतीच्या वेळेस लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व डॉक्युमेंट न्यायचे आणि एक उदाहरण तुम्हाला देऊन राहिलो, टी आर्मीची जी प्रोसेस असते, आता समजा 11 नोव्हेंबरला टी आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड आहे, आता 4-5 जिल्हे त्या दिवशी बोलावले समजा 11 नोव्हेंबरला, तर आपल्याला 10 नोव्हेंबरला त्या ठिकाणी ग्राउंडात हजर राहावं लागणार आहे। सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना रातपासूनच त्या ठिकाणी एक दिवस अगोदरपासूनच त्या ठिकाणी मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली जाते, रात्री 11-12 वाजतापासून, आणि सर्वात अगोदर मुलांना गेटच्या अंदर बसवले जाते आणि त्यानंतर त्यांची जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी जे एक त्या ठिकाणी बॅच बसवले जाते, तर 250-250 300 पोरं एका बॅचमध्ये रनिंगसाठी ते सोडते आणि त्यामधले जे विद्यार्थी मित्रांनो कोणकोणत्या बॅचमध्ये 20 पोरं घेते, कोणकोणत्या बॅचमध्ये 30 पोरं घेते 300 पैकी, आणि कोणकोणत्या बॅचमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 15 सुद्धा पोरं घेते, कोणकोणत्या बॅचमध्ये 10 सुद्धा पोरं घेते, कोणकोणत्या बॅचमध्ये 8 सुद्धा पोरं घेते, कोणकोणत्या बॅचमध्ये 5 घेते, 7 घेते, पण ते त्यांच्यावर राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 5 मिनिट 10 सेकंडपर्यंत आपल्याला किंवा 5 मिनिटापर्यंत आपल्याला टाइम या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, किंवा जास्त सुद्धा आपल्याला टाइम भेटू शकते। आणि ग्राउंड आपलं 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर आपले 10 पुलअप्स घेतले जाते आणि 10 पुलअप्स घेतल्यानंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपली त्या ठिकाणी प्रोसेस होते आणि ओरिजिनल सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी आर्मीवाले त्या ठिकाणी घेते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे टी आर्मी रॅली भरतीची प्रोसेस यामध्ये कोणत्या आपल्याला फॉर्म नाही भरायला लागत, कोणत्या हॉल तिकीट यामध्ये लागत नाही, तर डायरेक्ट आपल्याला भरतीच्या ठिकाणी जावं लागते। तर मी तुम्हाला या ठिकाणी तारीख सांगून आलो, कन्फर्म या ठिकाणी 11 नोव्हेंबर पासून या ठिकाणी टीए टेरिटोरियल आर्मी भरतीचे ग्राउंड चालू होता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। 11 तारखेला ग्राउंड आहे, 12 तारखेला ग्राउंड आहे, 13 तारखेला ग्राउंड आहे, 14 तारखेला सुद्धा ग्राउंड आहे। हे 4 दिवस या ठिकाणी ग्राउंड या ठिकाणी टीए टेरिटोरियल आर्मी भरतीचा या ठिकाणी ग्राउंड चालणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, मी तुम्हाला कन्फर्म या ठिकाणी सांगून राहिलो, कन्फर्म या ठिकाणी टीएची आर्मी रॅली भरती या ठिकाणी 11 नोव्हेंबर पासून या ठिकाणी सुरू होत आहे। जो पण जिल्हा आपला असणार आहे त्याच्या एक दिवस अगोदर आपल्याला ग्राउंडवर या ठिकाणी जावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेगवेगळे अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। आणि टीएची जी भरती आहे, हे जे विद्यार्थी मित्रांनो ओपन आर्मी रॅली भरती राहते, कोणते यामध्ये फॉर्म वगैरे भरायला लागत नाही, डायरेक्ट आपल्याला भरतीच्या ठिकाणी जावं लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि एक दिवस अगोदर जायचं आहे, तर आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेगवेगळे अपडेट मी तुम्हाला टीए टेरिटोरियल आर्मी भरतीबद्दल देत राहणार आहे। आणि यामध्ये जर आपलं टी आर्मी रॅली भरतीमध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, असं नाही की अग्निवीर अंतर्गत येते म्हणून। तर आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।